चला ठीक आहे, आपल्याला आता घनसंख्यांची जी आहे ती बेरीज शिकायची. जसं की 1 ते 9 पर्यंतचे जे घन आहेत तिथे दिले तुम्हाला. 1 पासून 9 पर्यंतचे जे घन दिलेले आहेत त्या घनांची काय करायची, बेरीज करायची. पहा, 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन असं 9 च्या घनापर्यंतची बेरीज करायची. ही बेरीज करत असताना काय आहे पहा, ही बेरीज करत असताना जेवढ्या संख्या आहेत म्हणजे n ही शेवटची संख्या, जी संख्या शेवटची दिलेली आहे त्या शेवटच्या संख्येचा काय करायचं तुम्हाला, शेवटची संख्या अधिक त्याच्या पुढची संख्या म्हणजे अधिक 1 भागिले 2 आणि त्या सगळ्या संख्येचे कॅल्क्युलेशन केलं काय वर्ग. n म्हणजे काय घेतलं, शेवटची संख्या घेतली. तर शेवटची संख्या कोणती आहे, 9, बरोबर आहे. मग इथं 9 9 अधिक 1 10 होती भागिले 2 त्याचा वर्ग. 9 गुणिले 10 भागिले 2 त्याचा वर्ग. आता 9 गुणिले 10 भागिले 2 आणि या कंसाचा काय वर्ग. एक बे बे पंचे 10, 9 किती आलं 45 आणि 45 चा वर्ग किती येतो तुमचा, 45 चा वर्ग 20 25 2025. ठीक आहे, ते अशा पद्धतीनं. आता पुढे बघू. हे झाले 8 पर्यंतचा वर्ग कसा करायचा है ना. त्याच्यानंतर 11 पर्यंतचा घन वर्ग होता, घन होता. आता बघा, एका मुलांच्या एका गटात 40 मुलं आहेत. याच्यात थोडंसं वेगळं आहे बघा काय आहे. एका मुलाच्या एका गटात 40 मुलं आहेत. 15 मुलं चहा घेतात पण कॉफी घेत नाहीत व 18 मुलं कॉफी घेतात पण चहा घेत नाहीत. जर ते कोणतेही एकच पेय पित असतील तर किती मुलं चहा पितात. म्हणजे आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं अगोदर काय काय आहे बघून द्या. की मुलांचा एक गट आहे, त्या गटामध्ये किती मुलं आहेत, 40 मुलं आहेत. हे अगोदर फोकस करायचं. किती मुलं आहेत, 40 मुलं आहेत. मग 40 मुलं आहेत ते अगोदर बघायचं की मुलं किती आहेत. मग आता मुलं 40 आहेत, किती मुलं सांगितले, 40 मुलं सांगितले, बरोबर आहे. त्या 40 पैकी 15 मुलं चहा घेतात, स्पष्ट सांगितलं. 15 मुलं काय करतात, चहा घेतात पण ते कॉफी घेत नाहीत. हे 15 जे मुलं आहेत हे 15 फक्त चहा पितात, कॉफी पित नाहीत. ठीक आहे, कॉफी घेत नाहीत. 18 मुलं कॉफी घेतात, चहा घेत नाहीत. जर जर ते कोणतेही एकच पेय पित असतील, आता बघा काय सांगितलंय, जर ते कोणतेही एकच पेय पित असतील तर किती मुलं चहा पितात, किती मुलं चहा पितात. मग असं वाटतं की वरती सांगितलंय 15 मुलं चहा पितात, मग ऑप्शन 15 बघतात आपण लगेच त्याला फॉलो तो प्रश्न करायचंय काय. चहा पिणारे मुलं बरोबर एकूण मुलं, चहा पिणारे मुलं बरोबर एकूण मुलं वजा असे मुलं जे चहा घेत नाहीत. चहा घेत नाहीत म्हणजेच काय, दुसरं काहीतरी घेतात, कॉफी घेतात है ना, असं म्हणजे काय असेल ते. मग आता एकूण मुलं किती आहेत तुमचे, 40. बर, आता 40 वजा किती मुलं कॉफी घेतात, 18 मुलं कॉफी घेतात. 18 मुलं कॉफी घेतात म्हणजे चहा घेत नाहीत. ठीक आहे, आणि म्हणून 40 वजा जर 18 केलं किती येतं, 40 वजा 18 केलं तर किती येतं, 22 येतं. चहा पिणारी मुलं किती आहेत, 22. किती आहेत, 22. तुम्ही म्हणणार सर वरती तर 15 मुलं सांगितलं, काय सांगितलंय, 15 मुलं सांगितले, 22 आणले कुठून, आणि 7 वाढले कुठं, प्रश्न डोक्यात येऊ शकतो की नाही. इथं एकच आहे की जे मुलं, आता बघा नुसते आता इथं काय चहा पिणारे सांगितले ना, आता जर म्हणलं कॉफी पिणारे, कॉफी पिणारे काढा म्हटलं तर काय करणार, 40 मायनस 15, 40 मधून 15 घालवा, 40 मायनस 15 किती, 10 तून 5 गेले, घड्याले 5, हातचा आलेला 1, 25, बरोबर आहे की नाही. मग आता एक लक्षात घ्या, 25 मुलं काय करतात, चहा पितात का कॉफी, 25 मुलं कॉफी पितात आणि 22 मुलं चहा पितात. ठीक आहे, हा हा तेच तेच तेच
तर दोन्ही पेनारे किती असा एक प्रश्न. दोन्ही पेनारे किती, तर 22 + 25 किती झाले 47. पण आपल्याकडे 47 मुलं आहेत का नाही, मुलं किती आहेत आपल्याकडं 40. त्या दोघांमधला फरक किती 7. 7 कार्टून असे ते दोन्ही पिते, चहा बी पिते तर कॉफी बी पिते. ठीक आहे. आणि 22 मुलं असे की ते चहा, 22 मुलं असे ते चहा पिते आणि 15 किती 22 मुलं चहा पिते, 25 मुलं कॉफी पिते. आणि दोन्ही सगळे मिळून किती आहेत 40 आहेत. बेरीज आहे यांची 47. फरक किती आला 7. 7 मुलं दोन्ही पिते. चला याला आपण डायग्राम काढू. ठीक आहे. आता इथं दोन प्रकारचे पोर आहेत, एक तर चहा पिणारे आणि एक कॉफी पिणारे. बरोबर आहे की नाही? चहा पिणारे आणि कॉफी पिणारे. चहा पिणारे आणि हे कॉफी पिणारे. बरोबर आहे की नाही? चहा पिणारे कॉफी. आता मला सांगा हे दोघं मिळून किती आहेत रे? हे दोघं मिळून 40 आहेत का? दोघांची बेरीज किती आहे 40 आहे का? मुलांच्या एका गटात 40 मुलं आहेत असं. 15 मुलं किती काय 15 मुलं काय करतात चहा घेत 15 मुलं, पण कॉफी घेत नाही. 18 मुलं काय करतात कॉफी घेतात, चहा घेत नाही. म्हणजे आता 15 आणि 18 या दोघांची बेरीज किती हे इकडे लक्ष द्या. 15 आणि 18 किती 18 5 13. 18 5 13 3 चालेला 1. बरोबर आहे. आणि इथं किती आले 3. हे 33च बेरीज आहे ना या दोघांची. हे आज लक्ष द्या इकडे. तुमचं काही कन्फ्युजन असलं तर मला विचार. तुम्ही तुमच्यात हे करतात पुन्हा तुमचं तुम्हालाच कळत. मी समजून सांगले संकल्पना काय. आता यांची बेरीज 33 आली पण सांगितले किती 40. मग हे कॉमन किती असणार आहे 7 असणार आहे. इथंच क्लिअर झालं बघा सगळं. कळलं? मग आता चहा घेणारे किती 15 आणि 7 22. कॉफी घेणारे किती 18 आणि 7 25. झालं क्लिअर. आणि दोन्ही घेणारे किती 7. आकृती काढली एका झटक्यात लक्षात आलं. हे प्रश्न आता ट्रेंडिंगला आहे. ट्रेंडिंग कळते का ट्रेंडिंग? ट्रेंडिंगला म्हणजे हेच प्रश्न असे यायला जे कन्फ्युज करतात. जे तसं तुम्हाला वाटतं की 40 पोर आहेत बेरीज तसं 47 आणायला लागले कसं काय झालं, तर हे असं हे असं एकदम क्लिअर करत. बस खलास. आता ते पुढे आता काय करायचं तुम्हाला सांगतो. जेवढे मुलं दिलेत का एक दिलेत 15, एक दिलेत 18 आणि एकूण किती आहेत 40. यांच्या दोघांची बेरीज करायची आली 33. या दोघांमधला फरक किती आहे 7 आहे. मग आता 15 + 7 केलं तर पहिला गट आला आणि 7 + 18 केलं दुसरा गट आला. संपलं. बाकी काहीच नसतं याच्यात. ते अगोदर एकदम बारकाईने समजून घ्यावं लागतं. ठीक आहे. आपण हळूहळू घेऊ. क्लिअर झालं का? येस. आता बघा एका मुलांच्या गटात 55 मुलं आहेत. 28 मुलं चहा घेतात पण कॉफी घेत नाहीत. 31 मुलं कॉफी घेतात पण चहा घेत नाहीत. जर ते कोणतेही एकच पेय पित असतील तर किती मुलं चहा पितात? आता याच्या पुढे आणखी एक प्रश्न, किती मुलं कॉफी पितात? हाच प्रश्न डबल आहे. किती मुलं चहा पितात असं विचारले ना, किती मुलं कॉफी पितात? आता हे दोन्ही काढून दाखवा मला पटपट. आता समजून सांगितलं. पटकन करायचं एकदम फास्ट. करा पहिलीवर करा एकदम फास्ट. त्यासाठी संकल्पना समजून घ्या. बघ ना प्रश्न काय, तर किती मुलं चहा पितात त्याच्या पुढे किती मुलं कॉफी पितात असे दोन प्रश्न आहेत. चला समजून सांगा. मुलांच्या एका गटात 55 मुले. पोरं किती आहेत रे 55 पोरं. बरोबर आहे की नाही? चहा घेणारे एक कॉफी घेणारे
इकडे परत एकदा समजून घ्या, प्रश्न समजला नसला तर. हे सगळे किती आहेत? 55. चहा घेणारे किती आहेत? 28. लक्ष दे इकडे. 28 किती आहेत चहा घेणारे? 31 किती आहेत कॉफी घेणारे? 31 आणि 28 ची बेरीज करा. 31 आणि 28 ची बेरीज किती आली? 9 आणि 5 59. तर मुलं किती आहेत तुमच्याकडे? 55. याच्यापेक्षा वाढ किती दिसेल? 4 वाढ. चहा पिणारे 28 आणि 4 32. कॉफी पिणारे 31 आणि 4 35. बघा ऑप्शन दोन्ही बी आहे. आता याच्यात ठीक आहे, ऑप्शन जाऊ द्या, याच्यात ऑप्शन दिसत नाही तुम्हाला, ठीक आहे. किंवा असं असू शकतं, आता यांना काय विचारायचंय, एकच पेय पीत असतील तर किती मुलं फक्त चहा पितात? असं जर शब्द असेल ना, फक्त, तर मग थांब 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 डोकं लागून जास्त. फक्त हा शब्द जर म्हणला फक्त, आता चहा आणि कॉफी पिणारे, आता हे 4 आहेत, ते चहा बी पितात आणि कॉफी बी पितात. पण असं म्हणू शकतात का आपण ते चहा पित नाही? चहा पितात ना ते, पण फक्त हा जर शब्द आला तर मग हे 28. मग 28 जर असतील ते तर प्रश्नातच दिलंय, मग काही डोकं लावायची गरज आहे का? नाही. तुम्ही जे म्हणतात नाही 24 आहे, जर 28 मध्ये 4 मध्ये जर 28 मध्ये जर 4 काढले तर 24 आहे, हे ऑप्शन कडे, ठीक आहे, ऑप्शन कडे लक्ष देऊ नका. हे क्लिअर अशा पद्धतीने आहे. 28 लोक चहा, 31 लोक कॉफी, एकूण 55. आणि 55 जर बेरीज आणायची असेल तर किती? मग किती रे? 4 चा फरक, बरोबर आहे का नाही? अशा पद्धतीने आहे. मग आता 32 लोक चहा पितात, 35 लोक कॉफी पितात. 32 आणि 35, 32 आणि 35 किती होतात? 67 होतात. आपल्याकडे लोक किती आहेत? 55. ठीक आहे. मग आता हे जे 4 लोक आहेत, या दोघांमधला 8 चा फरक आहे. हे 4 आहे ना, 4 ची दुप्पट घ्या ना, इकडे 28 धरले, इकडे 31 धरले, अशा पद्धतीने हे क्लिअर झालं. एकदा परत एकदा बघा हे काय आहे. मुलांच्या एका गटात 55 मुलं आहेत, 28 मुलं चहा घेतात पण कॉफी घेत नाहीत, 31 मुलं कॉफी घेतात चहा घेत नाहीत. जर ते कोणतेही एकच पेय पीत असतील तर किती मुलं चहा पितात? म्हणजे एकच पेय पिणारे मुलं किती ते तुम्हाला काढायला लावलेलं आहे. पहिला पॅटर्न आणि हा पॅटर्न एकच समानच आहे, टेन्शन घ्यायचं कारण. नेक्स्ट सोडवायला आता. मुलांच्या एका गटात 58 मुलं आहेत, 30 मुलं चहा घेतात पण कॉफी घेत नाहीत, 32 मुलं कॉफी घेतात चहा घेत नाहीत. जर ते कोणतेही एकच पेय पित असतील तर किती मुलं चहा पितात? सेमच आहे. सांगायचं सांगायचं का? मुलांचा एक गट आहे, विचार करताय थोडा करा किती काय. 58 मुलं आहेत, त्याच्यातले 30 मुलं चहा घेतात, 32 मुलं कॉफी घेतात, बरोबर आहे. मग एकूण मुलं किती आहेत तुमच्याकडं? 58. हे बाळ लक्ष दे, 58 मुलं आहेत, त्याच्यातले 30 मुलं काय घेतात? चहा. आणि 32 मुलं काय घेतात? कॉफी. 30 आणि 32 या दोघांची बेरीज 62. आपल्याकडे किती आहे? 58. म्हणजे 4 मुलं काय करतात? 58 आणि 58 आणि 2 60 आणि बस 4 मुलं काय करतात? चहा आणि कॉफी दोन्ही पितात. 4 मुलं कॉफी आणि चहा दोन्ही पितात, ठीक आहे. मग आता फक्त चहा पिणारे किती? मग ते 4 तुम्हाला 30 मधून वजा करा. प्लस कधी केले? अरे इकडे बघा, हे चहा पिणारे, हे कॉफी पिणारे. चहा पिणारे किती? 30. कॉफी पिणारे किती? 32. कॉमन पिणारे किती? 4. आता एकूण किती? एकूण किती असा प्रश्न आहे ना.
हा, इथं किती येणार मग 34 आणि इथं किती येणार 36. 34 आणि 36 हा पॅटर्न आहे. ह्याची सुद्धा ऑप्शन आता काय गलत झाली. काय चुकायला लागले? ठीक आहे, बघू आपण. थांबा बघा रे, एक मुलांचा गट आहे 58 मुलं आहेत. ही 58 मुलं माझ्याकडे आहेत. त्यातले 30 मुलं काय करतात? चहा पितात. क्लिअर, चहा पितात. ठीक आहे, वजा करून बघू. 30 मुलं चहा पितात. खाली किती राहिले? 8 आणि 28. 28 शिल्लक राहिले. 28 मुलं काय करतात? नाही, 32 मुलं कॉफी पितात ना. 32 मुलं कॉफी पितात ना. 58 मध्ये 32 मुलं कॉफी पितात. 6. थांबा, 8 2 गेले, खाली राहिले 6. 5 3 गेले, खाली राहिले 2. हे बघा, 26 आणि 28 या दोघांमधला फरक इथं 2 दिसतोय. 2 फरक दिसतोय. आणि 30 आणि 32 यांच्यातला फरक सुद्धा किती आहे? 2 आहे. यस, 30 आणि 32 यांच्यातला फरक किती आहे? 2 आहे. तसं 28 आणि 28 आणि 26 त्यांच्यातला फरक सुद्धा 2च आहे. ठीक आहे, बरोबर आहे. फरक काढायचा ह्याच्यातला. आता मला सांगा, 58 मुलं आहेत तुमचे. या 58 पैकी किती मुलं चहा पितात? चहाचं समजा वेन आकृती चहाची आणि वेन आकृती कशाची? कॉफीची. ठीक आहे, मग आता चहावाले किती तिथं तुमच्याकडं? 30 मुलं चहा पितात, बरोबर आहे. आणि 32 मुलं काय करतात? कॉफी पितात. परंतु एकूण मुलं किती आहेत तुमच्याकडे? 58 मुलं. 30 आणि 32 या दोघांची जर बेरीज केली तर किती येते तुमची? 62 येते की नाही? मग आता इथं कॉमन किती असणार आहे? इथं नाही, 2 कॉमन असणार. बरोबर, ते आपण जे 4 घेत होतो ना, ते डबल मोजल्यामुळे होतं. आता हे 2 कॉमन आहे ना, 2 कॉमन. या 2 कॉमन पैकी फक्त चहा पिणारे आणि याच्यातून आपल्याला 2 वजा करावे. किती येतील फक्त चहा पिणारे? 28. याच्यातूनही 2च वजा करावे. किती येतील? 30. 32 मधले 2 गेले 30. या दोघांची बेरीज किती येते? 58. बरोबर आहे. चहा पिणारे विचारले किती? 28. बरोबर आहे. आपण काय करत होतो? प्लस करत होतो, ते वजा करायचं. आणि कॉमन आहे ना, कॉमन इथं जे कॉमन आपण 4 घेत होतो ना, 4 ते 4 नाहीये, 2 आहे. का? कारण 2दा घेतला. हे जे 2 दिसतात, इकडचे पण आहेत आणि इकडचे पण आहेत. या दोघांची बेरीज आपण इथं 62 ची घेतली का, हे 2च आहेत, 4 नाही आहेत तिथं. ठीक आहे, 58 आणि 4 या दोघांमध्ये 4चा फरक आहे ना, तर हे 4 इथलचे कॉमन 2 आहेत. इकडे 2दा, इकडे मोजले. पहिल्या वर्तुळातही मोजले आणि दुसऱ्या वर्तुळात सुद्धा मोजले. पहिला प्रश्न घेऊ परत एकदा, काही अडचण. ठीक आहे, आपण जे म्हणलो ना ऑप्शन हे झाले त्याचे, ते ऑप्शन ते सुद्धा करेक्टच असणार. हो, यस, हे सुद्धा ऑप्शन करेक्ट असणार आहेत. असणार म्हणजे आहेतच. थोडस आपण परत एकदा 55 मुलं आहेत. एका गटामध्ये मुलं किती आहेत? 55. बरोबर आहे. मग आता हे चहा पिणारे आणि हे कॉफी पिणारे, बरोबर आहे. हा जो मधला भाग आहे, हा हे दोन्ही पिणारे. ठीक आहे, मग चहा पिणारे किती तुमच्याकडं? 28. बरोबर आहे. कॉफी पिणारे किती? 31. बरोबर आहे. आणि एकूण किती? एकूण 55. बरोबर आहे की नाही? 55. यांच्यामध्ये या दोघांची बेरीज किती येते? 59 यायला लागली ना. या दोघांची जर बेरीज केली तर, या दोघांची बेरीज केली तर 59 येईल. 55 आणि 59 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 4चा फरक आहे. पण हा 4 इथं आपण दोघा जणातला कॉमन घेतलेला आहे, म्हणून इथं खरा अंक कोणता आहे? 2 आहे. का? कारण इकडेही मोजलं आणि इकडेही मोजलं, म्हणून इथं 4 दिसते. वास्तविक हे किती आहे? 2 आहे. मग आता 28 मधले जर 2 वजा केले तर किती राहतात? 26. 26 चहा पिणारे आणि 31 मधले 2 जर वजा केले तर 29. मग 29 आणि 26 या दोघांची बेरीज 55 यायला. 29 आणि 26 या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 55 यायला. ती बरोबर आलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे आता उत्तर किती पाहिजे होतं आपलं? 26. बघा ऑप्शन मध्ये नाहीये.
ऑप्शन मध्ये नाही. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणलं ऑप्शन कडे पाहू नका, तर बरोबर आहे. 26 करून घ्या किंवा काय जास्त. ठीक आहे, 21 22 24 26 असं येते. ठीक आहे, आता दोघं कॉमन आले 28 31. कोणतं काय अडचण नाही. ठीक आहे, 55 मुले, दोघांची 55 बेरीज, दोघांची 55 बेरीज येण्यासाठी इथं 28 दिलं, इथं 31 दिलं. दोघांमधला फरक 28 आहे. 28 मध्ये 2 वजाच करावा लागला, 26 येणार. इथं 30 ऑप्शन असतं तर समजा आपण प्लस म्हणलं असतं, 30 ऑप्शन नाही आणि दोन्ही बिनारे असतील समजा, किंवा एकूण असतील. एकूण हा एक शब्द असतो आणि फक्त हा एक शब्द असतो. पण आता इथं फक्तही नाही आणि एकूणही नाही, फक्त किती मुलं चहा पितात असं म्हणतोय. तर या 28 चहा पितात का? पितात का? कारण प्रश्नामध्येच म्हणतोय, बरोबर आहे. मग आता 28 जण चहा पितात, याचा अर्थ 28 पेक्षा कमी तर बिलकुलच नाही. ऑप्शन मध्ये जर बघितलं सगळे काय 28 पेक्षा कमी ऑप्शन आहे. हे ऑप्शन काय झालेले तुमचे रॉंग झाले. क्लिअर. नेक्स्ट. असे भारी भारी प्रश्न आहेत बघा. हा, आता हा प्रश्न एकदम ट्रेंडिंगचा. ट्रेंडिंग कळतंय तुम्हाला, सगळं कळतंय तुम्हाला ट्रेंडिंग काय असते. एका पिशवीमध्ये 110 नाणी आहेत. एक पिशवी आहे, त्याच्यामध्ये कॉइन आहेत, 1 रुपयाचे, 5 रुपयाचे, 8 रुपयाचे, जे काय असेल ते सांगितलं. आता 110 नाणी आहेत, 110 कॉइन आहेत आणि एकूण रुपये किती आहेत? 350 रुपये. त्या पिशवीमध्ये काही 1 रुपयाची नाणी व काही 5 रुपयाची नाणी आहेत. आता नाणी किती प्रकारचे आहेत? 2च प्रकारचे, एक तर 1 रुपयाचे आणि 5 रुपयाचे. मग आता आपण काय करायचं अशा पद्धतीने या प्रश्नांना, या प्रश्न 10 रुपयाचा कॉइन कुठे सांगितलं? 2च कॉइन सांगितले, 1 रुपयाचा आणि 5 रुपयाचा. 110 नाणी ते दोघं मिळून पैसे किती येतात? 350. 350, 110, 5 आणि 1 यांचा काहीतरी संबंध. आता आपल्याला 1 रुपयाची नाणी किती आहेत माहितीये का? नाही, म्हणून आपण x घेतलं. 5 रुपयाची नाणी किती आहेत माहितीये का? नाही, मग आपण y घेतलं. मग आपल्याला 1 रुपयाचं नाणं माहित नव्हतं, 5 रुपयाचं नाणं माहित नव्हतं, x ठेवलं, y ठेवलं. एकूण नाणी तुम्हाला माहिती आहे किती आहेत? एकूण नाणी किती आहेत? 110. एकूण रुपये किती आहेत? 350. इथपर्यंत तुम्हाला माहिती. मग आता एकूण नाणी किती? 110 आहे. तर इथं x किती नाणी आहेत माहित नाही, y किती नाणी आहेत माहित नाही, पण एवढं माहिती की दोघांची बेरीज केल्यानंतर किती येणार आहे? 110 येणार आहे. दोघांची जर बेरीज केली तर 110 येणार आहे, आपल्याला माहिती. आता काय करायचं? इथं 1 रुपयाची किंमत x आणि 5 रुपयाची किंमत y, म्हणजे 1x अधिक 5y बरोबर किती रुपये व्हायला लागले? 350 रुपये. मग आता त्या x मधून x जर घालवला तर 0 राहतात आणि या या 5y मधून जर 1y घालवला तर 4y शिल्लक राहतात. मग 4y हे कशातून वजा करायचे? तुमच्या 350 मधून वजा करायचे. मग 350 मधून जर 4y वजा केले तर 240, म्हणजे 350 आणि 110 लक्षात येतं तुमच्या? 110 आणि 350 यांच्यात फरक किती आहे? 240 आहे. म्हणजे 240 ही किंमत कशाची यायला लागली? 4y ची किंमत यायला लागली. 4y ची किंमत 240 यायला लागली. एका y ची किती येईल? 60 येईल. ठीक आहे, एका y ची किंमत किती येईल? 60. एका y ची किंमत जर 60 येत असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? 5 रुपयाची y ची किंमत, एका y ची किंमत आली ना तुमच्याकडे, म्हणजे 4y ची जर 240 असेल तर एका y ची किंमत 60 रुपये आली. म्हणजे 60 हे काय तुमची 5 रुपयाची नाणी 60. म्हणजे लक्षात घ्या, आता बघा, 5 गुणिले जर 60 केलं तर 6 पंचे 30, 300 रुपये. आता उरलेत किती आपल्याकडं? 50. 50 गुणिले जर 1 केलं
तर हे किती रुपये व्हायले 50. तर हे आता कॉइन आहेत, हे 60 कॉइन आहेत 5 रुपयाचे, 50 कॉइन आहेत 1 रुपयाचे. या दोघांची बेरीज केली तर किती यायला लागली 110. या दोघांची बेरीज केली तर किती यायला लागली 350. ऑप्शन मधून सुद्धा तुम्हाला जाता येतं. समजा इथं ऑप्शन दिले 5 कितीचे सांगितले तरी 5 रुपयाचे नाणे सांगितले ना. असं समजा की ऑप्शन नंबर 1 60 50 70 80 असं जर केलं तर तुम्ही ऑप्शन मधून जायचं डायरेक्ट. इथं गुणिले 5, इथं गुणिले 5, इथं गुणिले 5, इथं गुणिले 5. 8 पंचे 40. 400 रुपये आहेत का तुमच्याकडे? नाही, कट करून टाका. 7 पाचा 35. 350 रुपये आहेत तुमच्याकडे, पण 1 रुपयाच्या नाण्याचं काय करायचं म्हणून कट करून टाका. 5 पाचा 25. 250 आहेत, परंतु आता 100 नाणे अजून शिल्लक राहिले आहेत. 50 आणि 100 किती वाले? 150 वाले, पण नाणे 110 कट करून टाकायचं. आता 60. 5 30. 300 रुपये व्हायला लागले, परंतु नाणे किती व्हायला लागले तुमचे? 60 नाणे व्हायला लागले. व्हायला लागले किती? 50 नाणे. म्हणजे या दोघांची बेरीज किती होते? 110 होते. 110 आणि 350. हे 50 आणि 300 350. अशा पद्धतीने तुम्हाला हे काढता येतं, काढता येतं. मी सोडवतो. हे सोडवा बरं. सोडवा. एका पिशवीमध्ये 120 नाणी असून एकूण 700 रुपये आहेत. त्या पिशवीमध्ये 10 रुपये व काही 5 रुपयाची नाणी आहेत. 5 रुपयांची नाणी किती? दुसरी कुठे? हे बघा, आता ऑप्शन कसं जायचं सांगतो तुम्हाला. सगळ्यात अगोदर 5 रुपयाची नाणी शोधायची तुम्हाला. तर याला 5 गुणिले गेलं, याला 5 गुणिले गेलं, याला 5 गुणिले गेलं, याचा काय संबंध नाही. 5 दोन्ही 10. इथं नाणे किती व्हायले तुमचे? 100. आणि 5 एक 5. इथं नाणे किती व्हायला लागले? 500. एकूण नाणे किती तुमच्याकडे? नाणे किती? 120 आहेत. म्हणजे हे असं काय? कसं असू शकतं? इथं किती किंमत व्हायली त्याची? 500 रुपये. रुपये रुपये म्हणजे 700 रुपये होणार आहे, 500 रुपये होणार. ठीक आहे, काय अडचण? बघू आपण. गुणिले 5 केले, इथं 500 रुपये होतात. 5 5 25. इथं किती होतात? 250 रुपये होतात. आता हे तिन्ही ऑप्शन किती रुपयाचे आहेत रे? 700 रुपयाचे. बरोबर आहे का नाही? 700 रुपयाचा विषय झाला. आता हे 5 रुपयाचे नाणे धरले तर, बरोबर आहे ना? आता जर हे 10 रुपयाचे नाणे धरले असते तर 20 गुणिले 10 किती रुपये झाले असते? तर 200. बरोबर आहे का नाही? 100 गुणिले 10 किती झाले असते? 1000. आता मला सांगा, 100 गुणिले 10 1000. म्हणजे लक्षात घ्या, 10 रुपयाचे नाणे, 10 रुपयाचे नाणे किती आहे? 10 रुपयाचे नाणे जर 100 असतील, 10 रुपयाचे नाणे जर 100 असतील तर किती किंमत व्हायली त्याची?
1000 होईल, पण 1000 रुपये आपल्याकडे नाहीतच. किती आहेत आपल्याकडे? 700च आहे. म्हणजे 10 रुपयाचे 100 नाणे बिलकुल नसणार. ठीक आहे. 10 रुपयाचे 20 नाणे असू शकतात. 10 रुपयाचे 100 नाणे कधीच नसतील. हे ऑप्शन येणारच नाही. 10 रुपयाचं विचारल्यानंतर विचारताना तुम्हाला 5चं विचार. 10चे 45. हा ना, हे नाही हे म्हणतोय मी ऑप्शन. ठीक आहे, ते येणारच आहे. 5चे किती येणार आहे, त्याच्यानंतर 10चे किती येणार आहे ते सुद्धा येणार आहे. बघा, फक्त काय सांगतोय की 100 रुपयाचे 10 नाणे हे नसणार का, कारण त्यांची किंमत 1000 यायली आणि आपल्याकडे किती रुपये फक्त 700 रुपये आहेत. म्हणजे हे ऑप्शन कधीच येणार नाही. त्याच्यानंतर 50 कॉईन असू शकतात का 10चे? 50 कॉईन असू शकतात का? यदा कदाचित असू शकतात, कारण किंमत 500 आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या की जिथं नाही एक विरुद्ध दिशा नसते ना, त्याच्या विरुद्ध दिशा असते. मग आता लक्षात घ्या, आपण जर इथं 5 रुपयाचे 50 कॉईन आहेत असं जर गृहीत धरलं, तर किती किंमत व्हायली याची? 250 व्हायली. बरोबर आहे. मग आता 50 कॉईन यातले संपले. आता नाणे किती शिल्लक राहिले? 70 शिल्लक राहिले. मग जर 70 शिल्लक असतील 10 रुपयाचे, तर इथं किंमत किती व्हायला लागली? 700. मग आपल्याकडे पैसे किती आहेत? 700 आहेत. म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. आता बघा, 100 जर 5चे असतील, 100 जर 5चे असतील, किती रुपये व्हायला लागले? 500. आता उरले किती आपल्याकडे? 20. 20 गुणविले 20 गुणविले 10 किती यायला लागले? तर 200. काय झालं? 20 गुणिले 10 200. या दोघांची बेरीज किती आली? 7. म्हणजेच काय, 5 रुपयाचे 100 कॉईन आहेत, 20 रुपयाचे 10 कॉईन. हे 10 रुपयाचे 20 कॉईन. लक्षात आलं काय? परत एकदा बघा, 100 कॉईन किती रुपयाचे? 5 रुपयाचे. म्हणजेच किती रुपये झाले हे? 500 रुपये. आता 100 कॉईन संपले. कॉईन शिल्लक किती राहिले? 120 पैकी 20 शिल्लक राहिले. मग 20 कॉईन किती रुपयाचे असतील? 10 रुपये. मग आता 20 जाईल 200. हे काय आले? तुमचे रुपये. हे आले रुपये, हे आले रुपये. रुपयाची काय करायची? बेरीज करायची. 200 आणि 500 किती झाले? 700. तुमच्याकडे 700 रुपये, प्रश्नामध्ये सांगितले 700 रुपये. मग आता मला सांगा, 5चे किती कॉईन आहेत तुमच्याकडे? 100. 10चे कॉईन किती आहेत? 10चे कॉईन किती आहेत? 20. बाकी दुसरे ऑप्शनच जुळत नाही. ठीक आहे, हे ऑप्शन होऊन गेले. ठीक आहे. आता जर ऑप्शन वर जायचं नसेल, तर तुम्ही आपल्या पहिल्या पद्धतीने सुद्धा काय करू शकता, त्याला कॅल्क्युलेट करू शकता. काहीही अडचण येत नाही. चला नेक्स्ट. एका पिशवीमध्ये 60 नाणी असून एकूण रुपये 150 रुपये आहेत. त्या पिशवीमध्ये काही 2 रुपये व काही 5 रुपयाचे नाणे आहेत. तर 5 रुपयाचे नाण्यांची संख्या किती? कळा कळावर फास्ट. दहा. 10 बरोबर आहे ना? बाकीच्यांचं बरोबर आहे का बघा.
आले काय? नाही रे, ते काहीतरी गोंधळ झाला त्याच्यात. बोलणाऱ्याला पाच होती. हम्म त्या दिवशी लेखन लय म्हणजे लय अति 100 पैकी 30 32 34 मार्क आहेत. त्याला असू द्या, सोडून देतो याला. पहा, एका पिशवीमध्ये 60 नाणी आहेत. लक्ष द्या रे, 60 नाणी. किती नाणी आहेत? एकूण एका पिशवीमध्ये नाणी आहेत तुमचे 60. किती नाणी? 60 नाणी. पण 60 नाण्यांमध्ये किती रुपये आहेत? 150 रुपये. 60 नाण्यांमध्ये 150 रुपये. तर त्या पिशवीमध्ये काही 2 रुपयाचे येतात, काही 5 रुपयाचे. दोघांमधला फरक किती आहे? दोघांमधला फरक किती? 60 आणि 150 याच्यातला 90 किती फरक आहे? 90. बरोबर आहे, 90 फरक आहे. आता बघा, उत्तर जे आहे ते तुमचं 90च्या पटीमध्येच पाहिजे. हा एक मुद्दा. आता जर आपण याला 2 रुपयाचे धरले, 2 रुपयाचे नाणे, 2 रुपयाचे नाणे असे जर धरले, तर काय होईल? 30 दोन्ही 60. हे काय होते? रुपये होते. तुमच्याकडे रुपये किती आहे? 150 होऊ शकते. 15 दोन्ही 30, 30 रुपये होते. 10 दोन्ही 20 रुपये होते. ठीक आहे. आणि 40 दोन्ही 80, 80 रुपये होते. हे 2 रुपयाचे नाणे जर घेतले, बरोबर आहे. पण इथं 30 नाणे संपले, म्हणजे तुमच्याकडे नाणे किती राहिले? तर 120 नाणे शिल्लक राहिले. बरोबर आहे का नाही? मग 120 गुणिले 5 करू शकतो आपण. इथं 15 नाणे संपले, म्हणजे किती नाणे शिल्लक राहिले? 135 नाणे शिल्लक राहिले. बरोबर आहे का नाही? तर गुणिले 5. 10 नाणे संपले. कळतंय का काय चाललंय? 120 ते 150 नाणे आहेत आपल्याकडे. नाणे 60 आहेत ना? बरोबर, नाणे 60. नाणे 60 आहेत ना? तर 30 नाण्यातले 30 नाणे शिल्लक राहिले. बरोबर आहे. 15 नाणे संपले 60 पैकी, किती शिल्लक राहतील? 45. 10 नाणे संपले 60 पैकी, किती शिल्लक राहतील? 50 नाणे शिल्लक राहतील. बरोबर आहे का नाही? आणि 40 नाणे जर संपले 60 मधले, तर नाणे किती शिल्लक राहतील? 20. आता बघा कुठे जुळतंय. 3 5 15, इथं 150 रुपये व्हायला लागले. एकट्याच नाण्याचे 150 रुपये व्हायले, म्हणजे हे ऑप्शन असेल काय? नाही. 45 दोन्ही 90, इथं 90 रुपये व्हायले, इथं 30 रुपये व्हायले. हे दोघांचे 30 रुपये 90 रुपये टोटल किती व्हायले? 120 रुपये व्हायले. हे ऑप्शन असेल का? नाही. त्याच्यानंतर 10 नाण्याचे 20 रुपये व्हायले, 50 नाण्याचे 5 5 25, किती व्हायला लागले रे? 250 रुपये व्हायले. आपल्याकडे 150 रुपये. हे ऑप्शन होईल का? नाही. 20 5 100, इथे 100 रुपये व्हायला लागले. बरोबर आहे का नाही? आता आता बघा, आता काय विषय तुम्हाला सांग. इथं 30 रुपये होता, 15 नाणे जात. 15 नाणे गेल्यानंतर 45. आपल्याकडे किती रुपये आहेत? 150 रुपये आहेत. 60 आणि 150. येस, तसंही करू शकतो आपण. थोडं परत एकदा करून बघू. बघा, आता 30 रुपयाचे जर आपण 5 नाणे धरले, तर किती व्हायला लागले? 150 व्हायला लागले. आपल्याकडे 150 रुपये. हे ऑप्शन येणार आहे का? 5 रुपयाचे नाणे विचारलेत ना, डायरेक्ट 2 रुपयाचा विचारच करायचा नाही. 5 रुपयाच्या नाण्याचा विचार. 30 नाणे जर फक्त 5 चे असतील, तर 150 रुपये होतील. आपल्याकडे 150 रुपये. 2 रुपयाचे नाणे जातील. म्हणजे ऑप्शन नंबर काढला. हा. त्याच्यानंतर 15 रुपयाचे जर 5 नाणे असतील, किती येतात इथं? 15 5 75. 75 रुपये हे 5 रुपयाचे नाणे. ठीक आहे. 150 पैकी 75 गेले, तर विषम संख्या यायला लागली.
₹2 नाणे शिल्लक आहे, म्हणजे 2च्या पट्टीमध्ये यायला पाहिजे. हे ऑप्शन येणार नाही. 10 रुपयाचे जर 5 नाणे असतील, 10 पाचे ₹50. बघा इथं उत्तर तुमचं मिळू शकतं. 4 आपणचे किती इथं 4 5 चोक 20, इथं ₹200 तयार करायला. हे पण ऑप्शन दिले. आता 3 ऑप्शन कटले, एकच ऑप्शन शिल्लक राहिलं. 10 नाणे ₹5, ₹50. आता 60 नाण्यांपैकी शिल्लक नाणे किती राहिले? 50 नाणे शिल्लक राहिले. 50 गुणिले 2 100. आता हे ₹100, ₹50, दोघांची बेरीज किती आली? ₹150. ₹150, 5 रुपयाची 10 नाणे आणि ₹2 किती? 50. कळलं सगळ्यांना? काही अडचण आली का? पण तुम्ही म्हणणार एवढा वेळ गेल्यावर काय होतं? तर हे असंच करायचं. म्हणजे काय, तुम्ही एक मानून जरी केलं तरी तेवढाच वेळ लागणार. तर तुम्ही ऑप्शनवर गेलात तर लवकर लवकर जाता आणि एकदम शुअर उत्तर येतं. एकदम शुअर येतं. इथंच कळतं तुम्हाला 3 5 15 150 आले, हे उत्तरच नाही बाबा. ठीक आहे. 4 5 20 200 आले, हे पण उत्तर नाही. आता हे उत्तर 75 असू शकतं. 15 5 75, इथं विषम संख्या राहिली ना, पुढची समसंख्या पाहिजे. 150 मधून 75 वजा केले, ₹150 मधून ₹75 वजा केले तर किती राहतात? 75. 75 हे 2चे पॉईंट नसणार आहे. ₹2 नाणे ₹75 होतच नाही. ₹2 नाण्यामध्ये 75 होते. हा 76 होतील किंवा 74 होतील, पण 75 होणार आहेत का? नाही. म्हणून हे ऑप्शन सुद्धा नाही. हे गेलं, हे ऑप्शन नाही, हे ऑप्शन नाही, हे ऑप्शन. ऑप्शन नंबर 3 तुमचं काय बरोबर आहे. क्लिअर झालं? नेक्स्ट बघा. थँक्यू म्हणते, म्हणजे आता ह्या स्लाइड तुमच्या काय झाल्या? संपल्या. बरोबर आहे का? पुढच्या आहेत आपल्याकडे 15 मिनिटं, आपण त्या घेऊ, काय अडचण नाही. पेपरचं डिस्कशन करू नाही तर ठीक आहे, काही अडचण नाही. ओके, थँक्यू. तर थँक्यू.